सोलापुर जिले में हालांकि गन्ने की कटाई का मौसम शुरू हुए 2 महीने हो गए हैं, लेकिन अधिकांश चीनी मिलों ने अभी तक किसानों को गन्ना बिल का भुगतान नहीं किया है। जबकि गन्ना सहकारी समिति अधिनियम 1966 के तहत सहकारी समितियों और निजी चीनी मिलों को गन्ना किसानों को 15 दिनों के भीतर गन्ना बिल जारी करना आवश्यक है, लेकिन किसानों को गन्ना बिल जारी नहीं किए गए। लेकिन किसानों को गन्ने का बिल 15% बैंक ब्याज के साथ देने का आदेश दिया जाए। आदेश का पालन न करने वाले फैक्ट्री चेयरमैन व निदेशक पर आपराधिक मुकदमा दर्ज किया जाए और विधानसभा चुनाव के दौरान सबसे ज्यादा गन्ने का बिल 3500 रुपए देने का वादा करने वाले एमएलए अभिजीत पाटिल की गन्ना मिल फैक्ट्री ने भी गन्ना बिल की कोई घोषणा की नहीं हुई है। उतना गन्ना बिल अदा नहीं किया तो किसान संगठन की ओर से आंदोलन करेंगे। ऐसा बयान रैयत क्रांति संगठन के राज्य प्रवक्ता राहुल बिडवे इन्होंने ने कहा है। चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 2700-2800 असा ऊसाचा दर जाहीर केला। खरं तर यावर्षी ऊस कमी आहे, ऊसाचं क्षेत्र कमी झाले, कारण गेल्या वर्षी दुष्काळ, भयंकर दुष्काळ शेतकऱ्याला सामोरं जावं लागलं। असं असताना यावर्षी अभिजीत पाटलांनी ऊसाला 3500 रुपये ऊसाला भाव जाहीर केला। असं वाटत होतं शेतकऱ्यांना की जिल्ह्यामध्ये 3500च्याही वर ऊसाला दर जाईल, परंतु आमदारकी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 3500 रुपये ऊसाचा दर जाहीर केला। मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप त्यांनी केलेली नाही। खरं तर ते आजपर्यंत 3500 ऊसाच्या दरावरती बोलत नाहीयेत। मग ती तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली का शेतकऱ्यांची तुम्ही खिल्ली उडवली का? आमदारकी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही केलेली ती घोषणा होती, याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। या विरोधामध्ये रयत क्रांती संघटनेने साखर सहसंचालकांना ज्यांनी एफआरपी जाहीर केली नाही त्यांच्यावरती आरआरसीची कारवाई करा म्हणून पत्रव्यवहार केला आणि त्यानुसार साखर सहसंचालक, साखर आयुक्त यांनी ज्यांनी एफआरपी जाहीर केली नाही त्यांच्यावरती आरआरसीची कारवाईसाठी पत्र निघालेलं आहे आणि 28 साखर कारखान्यांना जर दर जाहीर नाही केला तर तुमच्यावरती आरआरसीची कारवाई करू असं त्यांनी पत्र दिलेलं आहे। मात्र प्रशासन त्याची किती अंमलबजावणी करणार हा देखील महत्त्वाचा विषय आहे। ऊस दर अध्यादेश 1966 नुसार ऊस कारखान्याला गेल्यापासून 14 दिवसाच्या आत संबंधित साखर कारखान्याने शेतकऱ्यांची एक रकमी एफआरपी देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे। मात्र हे साखर कारखानदार प्रस्थापित व्यवस्थेमध्ये सामील झाल्यामुळे हा कायदा पायदळी तुडवतात, त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी वाटोळं होत चाललेलं आहे। म्हणून आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की जो ह्या वर्षी अभिजीत पाटील तुम्ही 3500 रुपये ऊसाचा दर जाहीर केला, तो त्यावर तुम्ही किती आता दर देणार आहात? आता कारखाना चालू होऊन 2.5 महिने झालेले आहेत, अर्धा सीझन होऊन गेलेला आहे। त्यामुळे शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत की तुम्ही आता दर किती देणार आहात, आणि याचं स्पष्टीकरण न दिल्यास अभिजीत पाटलांच्या कारखान्यावरती सुद्धा सगळ्या शेतकरी संघटना घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहोत।